आज मी माझ्या फेमस मामाच्या बर्थडेला गेली होती। आज सकाळी नावाच्या वारली पेंटिंगची ऑर्डर होती, तीच कंप्लीट करत बसली होती। आता ही फ्रेम बनवता बनवता ट्रेनचा टायमिंग पण झाला होता, त्याचमुळे मी रेडी व्हायला गेली आणि भावाला सांगितलं तू फ्रेम पॅक करून घे। भावाच्या गाडीवर जशी निघाली पालघरला यायला, भावाने इतकी छान पॅकिंग केली होती की वाऱ्यामुळे पेपर आणि सेलोटेप दोन्ही निघाल्या होत्या। तेच कसं बस पकडून त्या ताईंकडे दिली आणि निघाली ट्रेन पकडायला। आज तर गर्दी खूपच कमी दिसते नाही का, सुट्टी वगैरे आहे की काय। सफाळा स्टेशनवर पोहोचल्यावरती मला माझे भाऊ भेटले। बर्थडे आहे म्हटल्यावरती केक वगैरे तर घेणारच। केक घेऊन निघाले डायरेक्ट मामाला सरप्राईज द्यायला। मामाला सरप्राईज द्यायला गेली तर मीच सरप्राईज झाले। चला मामा इकडे देवपूजा करत आहे, तोपर्यंत मावशीकडे जाऊन येऊया। आणि हे बघा, काहीही खायचं असलं तरी मोबाईल पहिला लागतो। आताच्या लहान मुलांची पाटी तर बघा, एक बटन क्लिक केलं की सर्व गायब होऊन जातं। आणि आपल्या टायमाच्या पाट्या पुसता पुसत नव्हतं। आपल्याला पाटी भेटली की पहिले तर निसर्गाचं चित्र काढणार, त्यात पण ठरलेलंच असतं डोंगर, ढग, सूर्य, नदी, नदीच्या बाजूला घर आणि झाड, आणि हो उडणारे पक्षी कसं विसरणार। अशा प्रकारे आपली झालेली आहे ड्रॉइंग कम्प्लीट। त्याच खुशीमध्ये सुचीचा डान्स तर बघा। चला ज्या कामासाठी आली आहे ते काम करूयात। मामाने केक वगैरे कट केला, मामाला भरवून आम्ही खायला बसलो। थोड्याच वेळात जेवण वगैरे आम्ही बसलो गप्पा गोष्टी करायला। असं सर्व फॅमिली एकत्र बसून गप्पा गोष्टी करायला जी मजा आहे ती कशातच नसते। काय मग व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका।